नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. केंद्र सरकारचा डोलारा सध्या तेलुगु देशम आणि जदयू या दोन पक्षाच्या आधारावर उभा आहे. तेलुगु देशमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 4 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर अवघ्या 5 दिवसाच्या आत केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला 1 लाख कोटी रुपयाच्या प्रकल्पाची भेट दिली. हा रिफायनरीचा प्रकल्प आहे. म्हणजे चंद्राबाबू यांच्या पक्षाने केंद्र सरकारला जो पाठिंबा दिलाय त्या पाठिंब्याच्या मोबदल्यामध्ये केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला आणि चंद्राबाबू नायडू यांना हे रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. चंद्राबाबू यांच्या आंध्र प्रदेशला केंद्र सरकारने जो प्रकल्प दिलेला आहे त्या प्रकल्पाच्या तुलनेमध्ये तिप्पट मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला होता. परंतु मवियाच्या सत्ता काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प हातातून घालवला. आता उबाटा शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मित्रपक्ष अर्थात मवियाचे घटक पक्ष महाराष्ट्राचे उद्योग पळवले, महाराष्ट्राचे रोजगार पळवले असा ओरडा सतत करताना दिसत आहेत. केंद्रात जेव्हा जेव्हा आघाडीचे सरकार येतं तेव्हा मित्रपक्षांची चंगळ होते. या पक्षांचा भाव अचानक वधारतो आणि सत्तेत बसलेल्या मुख्य पक्षाशी हे पक्ष घासाघीस करू लागतात आणि आपल्या राज्याच्या पदरामध्ये घसघशीत काहीतरी पडावं याच्यासाठी प्रयत्न करत असतात. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा अश्वमेध 240 जागांवर रोखला गेला. आता केंद्रातलं सरकार हे तेलुगु देशम आणि जदयू या दोन पक्षाच्या भरोश्यावर आहे. काही दिवसात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याच्या वाट्याला विशेष काहीतरी यावं याच्यासाठी जदयूचे नेते नितीश कुमार हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी बिहारसाठी विशेष दर्जाची मागणी केलेली आहे आणि जर विशेष दर्जा देता येत नसेल तर किमान विशेष पॅकेज द्या अशी मागणी केलेली आहे. त्या तुलनेमध्ये चंद्राबाबू नायडू हे खूपच चतुर निघाले. त्यांनी गपचूप पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांना जे काही हवं आहे ते पदरात पाडून घेतलं. एकदा पंतप्रधानांनी सुतोवाच केल्यानंतर अधिकारी भराभर हालचाली करायला लागतात. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही केंद्र सरकारची कंपनी आहे, सरकारी उपक्रम आहे. या कंपनीने आंध्र प्रदेशमध्ये 1 लाख कोटी रुपये गुंतवणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. रिफायनरी आणि पेट्रोलियम हबसाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी कृष्णकुमार यांनी अमरावतीमध्ये, म्हणजे अमरावती जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये या प्रकल्पाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. आंध्र प्रदेशचे उद्योगमंत्री टी.जी. भारत यांनी या भेटीनंतर ही माहिती जाहीर केलेली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये हैदराबादचं सायबराबाद करणार अशा प्रकारची घोषणा केली होती आणि ही घोषणा त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. ते एक विकासाभिमुख नेते आहेत आणि इथेच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नाळ जुळते. कारण दोन्ही नेत्यांच्या डोक्यामध्ये विकासाच्या नव्या नव्या कल्पना असतात आणि या कल्पना अंमलात आणण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात, पूर्ण ताकद लावतात. रिफायनरीच्या नव्या प्रकल्पासाठी 5000 एकर जागेची आवश्यकता आहे आणि इतकी मोठी जागा जर एखाद्या कंपनीला द्यायची असेल तर सरकारने लक्ष घातल्याशिवाय ते अशक्य आहे. आंध्र प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे. त्यांनी 3 ठिकाणं निश्चित केलेली आहेत. या 3 ठिकाणापैकी एका ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. श्रीकाकुलम, मछलीपट्टणम आणि रमायपट्टणम ही 3 ठिकाणं आहेत आणि या ठिकाणी हा प्रकल्प कशा प्रकारे उभा राहू शकेल याची चाचपणी सध्या आंध्र प्रदेश सरकार करते आहे. या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये आणि हा प्रकल्प अत्यंत वेगवान गतीने पूर्ण व्हावा अशा प्रकारे सरकारचा प्रयत्न आहे. एखादा मोठा प्रकल्प जेव्हा तुम्हाला राज्यामध्ये आणायचा असतो तेव्हा राज्याच्या प्रमुखाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला किती कष्ट करावे लागतात, केंद्र सरकारच्या किती नागदुऱ्या काढाव्या लागतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेलुगु देशम हा पक्ष सध्या भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या पक्षाने केंद्रातल्या आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला आहे, नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे चंद्राबाबू नायडू यांचं केंद्रामध्ये वजन वाढलेलं आहे, त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे आणि वाढलेल्या वजनाच्या मोबदल्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांनी हा प्रकल्प आपल्या राज्याच्या पदरात पाडून घेतला. त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले. या प्रकल्पासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांना या प्रकल्पासाठी त्यांनी विनंती केली आणि त्याच्यानंतर ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटायला गेले. जेव्हा हा प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये उभा राहील तेव्हा या प्रकल्पाला साजेशी पायाभूत सुविधा आंध्र प्रदेशमध्ये उभी राहिली पाहिजे म्हणून त्यांनी नितीन गडकरी यांना विनंती केली. म्हणजे बघा, एखादा प्रकल्प, एखादी मोठी गुंतवणूक जेव्हा तुम्हाला राज्यामध्ये आणायची असते तेव्हा तुमचं वजन असो वा नसो तुम्हाला त्या प्रकल्पासाठी प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला त्या प्रकल्पासाठी बोलणी करावी लागतात. त्या प्रकल्पासाठी जमीन द्यावी लागते. त्या प्रकल्पासाठी तुमच्या
राज्यातल्या अधिकाऱ्यांना कामाला लावावं लागतं, तुम्हाला त्या प्रकल्पासाठी राज्यातल्या लोकांचं मन वळवावं लागतं. 2014 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी आशियातला सगळ्यात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पामध्ये HPCL, BPCL, इंडियन ऑइल या कंपनींचा समूह गुंतवणूक करणार होता आणि उर्वरित 50% जी गुंतवणूक होती ती अरामको ही सौदी अरेबियाची कंपनी करणार होती. चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडून 1,00,000 कोटी खर्चाचा प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये आणण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी हा जो प्रकल्प आणला होता रिफायनरीचा, त्या प्रकल्पाची किंमत 3,00,000 कोटी रुपये होती. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जो प्रकल्प जातोय त्या प्रकल्पाच्या तुलनेमध्ये तिप्पट मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. या प्रकल्पाची क्षमता खूप मोठी होती. दररोज सुमारे 12,00,000 बॅरल क्रूड तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये होती. या प्रकल्पामुळे केवळ कोकणाचं नाही तर महाराष्ट्राचं अर्थकारण बदललं असतं. हजारो रोजगारांची निर्मिती झाली असती. अप्रत्यक्ष रोजगार सुद्धा खूप मोठ्या संख्येने निर्माण झाले असते. परंतु या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल, या प्रकल्पाला भूमिपुत्रांचा विरोध आहे अशी कारणं देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प थंड्या बस्त्यात टाकून दिला. महाराष्ट्राप्रमाणे आंध्र प्रदेशला सुद्धा खूप मोठी किनारपट्टी लाभलेली आहे, मोठा समुद्र लाभलेला आहे. चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यामध्ये या प्रकल्पासाठी म्हणजे रिफायनरी प्रकल्पासाठी जी 3 ठिकाणं सुचवलेली आहेत, त्या 3 ठिकाणामध्ये श्रीकाकुलम, मछलीपट्टणम, रमायपट्टणम या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मच्छीमारांचे इथे खूप मोठं अस्तित्व आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ही मत्स्य व्यवसायाशी निगडीत आहे. तरीसुद्धा चंद्रबाबूंना ही 3 ठिकाणं सुचवताना कोणतीही अडचण आली नाही आणि तिथल्या मच्छीमार समुदायाने सुद्धा या प्रकल्पाला विरोध केलेला नाहीये. एखाद्या राज्यामध्ये जेव्हा नव्या प्रकल्पाची निर्मिती होते, एखादा नवा प्रकल्प येतो, एखादी कंपनी गुंतवणूक करते, तेव्हा तो प्रकल्प उभा करताना अनंत अडचणी येतात. या अडचणी राज्य सरकारला येतात, त्या कंपनीला येतात आणि स्थानिक नागरिकांना सुद्धा काही अडचणी किंवा समस्या होऊ शकतात. राज्यकर्त्यांचं काम आहे की या अडचणीतून मार्ग काढायचा आणि प्रत्येकाचं समाधान करायचं. कंपनीला त्यांचा प्रकल्प वेगाने पूर्ण करायचा असतो. जनतेचं काही नुकसान होत असेल तर जनतेला नुकसान भरपाई द्यायची असते, त्यांचं पूर्ण समाधान करायचं असतं, त्यांचं तिथे पुनर्वसन करायचं असतं. जेव्हा राज्यकर्ते सकारात्मक मानसिकतेचे असतात तेव्हा ही कामं सहज होतात आणि एखाद्या मोठ्या प्रकल्पाची निर्मिती कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. चंद्रबाबू नायडू त्यांच्या राज्यामध्ये तेच काम करत आहेत. दुर्दैवाने रत्नागिरी रिफायनरीचा प्रकल्प जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना हे काम करता आलं नाही. कर्मदरिद्री नेतृत्वामुळे नाणारमध्ये जो प्रकल्प होणार होता तो प्रकल्प नाणारमधून बारसूला हलवण्यात येणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. परंतु बारसूच्या नागरिकांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केला. मुठभर नागरिक असतील तरी त्यांचा जो विरोध आहे तो राज्य सरकारने मनावर घेतला. तिथेही नकार घंटा वाजवली आणि तिथेही प्रकल्प थंड्या बस्त्यात टाकण्यात आला. आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा एखादा प्रकल्प निर्माण होतो तिथले मच्छीमार त्याला विरोध करत नाहीत, तिथल्या मासेमारीचं त्यामुळे नुकसान होत नाही. जामनगरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. रिलायन्सचा हा देशातला सगळ्यात मोठा रिफायनरी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने आंब्याची लागवड करण्यात आलेली आहे, आंब्याची झाडं लावण्यात आलेली आहेत आणि इथे विविध जातीच्या आंब्यांचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं. मोठ्या संख्येने आंबे निर्यात केले जातात. परंतु कोकणामध्ये जेव्हा एखादा रिफायनरीचा प्रकल्प येतो तेव्हा तिथले काजू आणि आंबे लगेच धोक्यात येतात. तुमच्या दारात जेव्हा एखादी कंपनी येते, एखादा प्रकल्प येतो तेव्हा कर्मदरिद्रीपणामुळे त्या प्रकल्पाला विरोध करायचा, त्या प्रकल्पामध्ये कोलदांडे घालायचे, राज्याची प्रतिमा हे राज्य उद्योग विरोधी आहे अशा प्रकारे निर्माण करायची आणि जेव्हा उद्योग ते राज्य सोडून जातं तेव्हा मात्र ओरडा करायला लागायचा की उद्योग बाहेर पळाले, या राज्याने उद्योग पळवले, त्या राज्याने उद्योग पळवले आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये बेरोजगारी वाढते आहे, तरुणांना रोजगार नाही आहे, तरुणांच्या हाताला काम नाही आहे अशा प्रकारचा ओरडा करायचा आणि पुन्हा त्याचा ठपका राज्य सरकारवर फोडायचा. अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष सातत्याने करतायत. अर्थात त्या राजकीय पक्षांचं याच्यामध्ये काही नुकसान होत नाहीये, नुकसान होत आहे महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांचं. याचा अर्थ स्पष्ट आहे की रिफायनरी ही समस्या नाहीये, समस्या ही मानसिकता आहे आणि ही समस्या काही राजकीय पक्षांची आहे, काही राजकीय नेत्यांची आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याचे जे राज्यकर्ते आहेत ते या प्रकल्पासाठी अनुकूल आहेत. या राज्यकर्त्यांनी ही मानसिकता ठीक करण्याची गरज आहे. जे लोक अशा मोठ्या प्रकल्पांना विरोध करतात, जे लोक तरुणांचे रोजगार बुडवतात, अशा लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.